डॉक्टर अप्रतिम असं नियोजन, आमच्या शब्दात सांगायला झालं तर उत्कृष्ट. कारण आज सकाळपासून आम्ही आज इथं आहोत. उत्कृष्टरित्या आपणचं जे नियोजन जे आपलं आहे ते फार सुंदर आहे आणि आपण आमची जी व्यवस्था केली त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि अशी आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही एवढ्या लांब येऊन इथं 40+ झाल्यानंतर आता मी जवळजवळ 50च्या जवळ आहे आणि एकदा मैदानात परत संधी मिळेल आणि ती तुम्ही उपलब्ध करून देत. खरोखर आपल्या सर्व मंडळासाठी मी शुभेच्छा देतो आणि अशी स्पर्धा पुन्हा पुन्हा आयोजित करा. धन्यवाद. आणि आम्ही जेव्हा स्पर्धा नियोजित करतो वारंवार तुम्हाला आमंत्रित करतोच. असंच ठीक आहे, असंच सहकार्य आम्हाला द्या. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद. धन्यवाद पावडे साहेब. चला मैदानाच्या दिशेने वळूया. फायनलचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच श्री विठ्ठल जांभारी विरुद्ध ऑल पूर्णगड. चला सामन्याला सुरुवात होते. पहिल्या स्ट्रायकर वरती कोण येणार, नॉनस्ट्रायक वरती कोण येणार, फलंदाज झालेत मैदानावरती पाहायला मिळतात मुदस्सर सारंग आणि कमलेश दोर्लेकर या दोघांची जोडी ऑल पूर्णगड संघाकडून पाहायला मिळते. पहिल्या कोण येणार, उभ्यानेच करू लागेल आता. थोडस फास्ट खेळा कारण आता जवळजवळ 6:45 वाजलेत. अंतिम सामना आहे, 3 षटकांचा सामना आहे. पाहूया, चला सामन्याला सुरुवात होते. पाहूया पुढचा चेंडू योगेशाचा पहिला चेंडू सुरेश चेंडू फेकलाय, बीट केलंय मुदस्सर सारंग यांना. पाहूया पहिला चेंडू मुदस्सर यांचा, तो म्हणजे सॉरी योगेश यांचा मुदस्सर साठी बीट केलंय. पहिल्या चेंडूवरती सर्व लाईनमॅननी कामगिरी चोख पार पाडायचे. अनुराज आडवीरकर, आपण कुठे असाल तर आपण एवढं नियोजन केलंय त्यामध्ये अजून थोडस मदत करा. आता मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. आता मात्र 4 धावा जोडल्या जातील. मुदस्सर मात्र ऑन फायर झालाय. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये मोठी प्रहार करावे लागतील. ते म्हणजे मुदस्सर सारंग यांना, ते म्हणजेच गोलंदाजीसाठी तयार असेल योगेश कटनाक. पाहूया पहिला चेंडू सुरेश फेकला, त्यानंतर मात्र फटका मात्र काय करतोय नक्कीच मात्र फलंदाजाला परतावं लागतंय.
दादा. पाहूया पुढचा चेंडू तयार असेल. पुन्हा एकदा चांगला फटका सजवला होता पण चांगलं क्षेत्ररक्षण. चंद्रकांत आपली जीवाची बाजी लावतोय आपला संघ विजय होण्यासाठी. पण पाहूया पुढचा चेंडू आदेशाचा आई चांगला चेंडू बीट केलं फलंदाज कमलेशांना. मोठा फलंदाज आहे कमलेश दोर्लेकर याला बीट केलं जातंय कारण एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू पूर्ण गावचा. परंतु यावेळी मध्ये जखडून देण्यामध्ये यशस्वी. पुन्हा एकदा मात्र चेंडू येतोय का निर्धाव आलाय चेंडू निर्धाव. सलगचे 3 चेंडू निर्धाव फेकलेत. काय गोलंदाजी पहिले 3 चेंडू अतिरिक्त फेकले होते त्यानंतर 3 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. अप्रतिम अशी गोलंदाजी कमबॅक काय म्हटलं जातं ते आपल्याला पाहायला मिळतोय ते म्हणजेच आदेश पावीच्या माध्यमातून. कारण क्वार्टर सेमीचा सामना पाहिला आपण सेमीफायनलचा सामना आता फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख कामगिरी. परंतु आता मात्र चुकलेत. आता मात्र अवांतर चेंडू येतो ज्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी दिनेश कोलकांड मात्र थोडीशी मिस्पी पाहायला मिळतोय. देणार आहे पाहूया पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केलाय. नक्की ज्यावेळी मात्र चेंडू सीमा पार झालाय 4 धावेसाठी आक्रमण चालवलं जातंय कमलेशच्या माध्यमातून. धाव संख्या 14 वरती पोहोचलाय. नक्की चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते म्हणजेच कमलेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पाहूया आदेश पावडी यांचा कमलेशसाठी. कमलेश एक आक्रमक फलंदाज आहे. आता मात्र थोडासा भरकटला जाणारा चेंडू नक्कीच लाल आणि टप्पा यावेळी मात्र नक्कीच चांगली असेल दिशा आणि टप्पा तर आपण चांगली अशी गोलंदाजी करू शकता. पण यावेळी मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती मात्र पुरेपूर समाचार घेतलाय तो म्हणजे कमलेश दोर्लेकर यांनी. धावसंख्या पोहोचली आहे 19च्या अंकावरती. पाहूया चांगली अशी धावसंख्या उभारली जाते. पुढचा चेंडू पाहूया तो म्हणजेच यावेळी पाहूया किती धावा जोडल्या जातील आणि यावेळी मात्र थोडासा मिडफील्ड चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. यावेळी मात्र नशिबाची साथ म्हणावी लागेल ती म्हणजेच ऑल पूर्णगड संघाला. थँक्यू विजय पार्थी. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती विशाल आला. दुसरं षटक तिसरं षटक हाताळण्यासाठी अंतिम षटक यावेळी पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 23 धावा. पाहूया 2 षटका समाप्त केली संघाची धावसंख्या झाली 23. म्हणजे अखेरचे 6 चेंडू बाकी असतील. या 6 चेंडूवरती पाहूया किती धावा जोडल्या जातील. ते संतोष पात्र असेल एक हार्ड बॅटर मैदानावरती विशाल याचा चेंडूवरती मात्र चांगला फेस करणार का आणि फलंदाज मात्र यावेळी मात्र 1 धाव पूर्ण केली होती. आता मात्र स्ट्रायकर बॅटर असेल कमलेश दोर्लेकर 1 धाव मात्र जोडली जाईल. धावसंख्या पोहोचली आहे 23 धावा. पाहूया चांगली अशी खेळी करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजेच कमलेश दोर्लेकर. पहिला गडी गारद झाल्यानंतर मात्र आपल्या संघाला मात्र चांगली अशी फलंदाजी केली जाते आणि नक्कीच यावेळी आपल्याला चांगलं असं योगदान पाहायला मिळतंय. पाहूया पुढचा चेंडू विशाल याचा तो म्हणजेच कमलेश साठी.
हा मात्र चांगला चेंडू आहे, चांगला पंच केलाय, चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. या 4 चेंडू 4 धावेने मात्र धावसंख्येत भर पडले, संघात धावसंख्या वाढती पाहायला मिळते. 28 धावा. अव्वा विशाल वरती मात्र आता जबाबदारी असेल स्वतःच्या संघाची, पुरा खांद्यावरती घेऊन खेळावं लागेल. पहिले पुढचा चेंडू कमलेश मात्र चांगली कामगिरी करतोय, परंतु पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण संतोष पावडे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पाहूया पुढचा चेंडू विशाल यांचा कमलेशसाठी, कमलेश एक आक्रमक फलंदाज आहे. पाहूया पुढचा चेंडू, हा मात्र चांगला चेंडू आहे, आता मात्र टप्पवलाय, चेंडू जातो सीमा पार 4 धावेसाठी. समीकरण यावेळी मात्र धावसंख्या बदलते, धावसंख्या झाली आहे 32 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी असतील, 32 धावापर्यंत मजल मारली आहे ती म्हणजेच ऑल पूर्णगड संघाने. 2 चेंडू बाकी असतील. पाहूया पुढचा चेंडू विशाल याचा, विशाल एक चांगल्याशी गोलंदाजी करत होता, परंतु बीट झाला आता मात्र कमलेश दोर्लेकर बीट झालाय. नक्कीच एक चेंडू मात्र बाकी असेल, षटकातील धावसंख्या असेल ती म्हणजेच 32 धावा. पाहूया पाहायला मिळते कमलेश दोर्लेकर यांच्यासाठी पुढचा चेंडू विशाल याचा, यावेळी मात्र स्टेपआउट करून चेंडू ढकललाय सरळ 4 धावेसाठी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 36 धावा आणि 37 धावांचं टार्गेट समोर असेल. 37 धावा पाहूया कशा प्रकारे जमवले जातील. 37 धावांचं लक्ष समोर असेल. 37 धावा कोण जमवणार नक्कीच पाहायला मिळतील. चला थोडस फास्ट खेळा, मंडळाला सहकार्य करा. फायनलचा सामना आहे, 37 धावांचं लक्ष्य आहे, 37 धावा. पाहूया कशा प्रकारे जमवले जातील. पाहूया चला सामन्याला सुरुवात होते. रफिक सारंग यांच्याकडून कमलेश दोर्लेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज झालंय. नक्की चांगली खेळ केले कमलेशांनी आपल्या संघासाठी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. मुदत सर सारंग आपण टाइमपास करायचा नाही आहे, फास्ट घ्यायचंय. तुम्हाला विनंती असेल मंडळाकडून, रफिक सारंग यांच्याकडून मंडळासाठी रोख रक्कम 501 ची देणी गेले. मंडळ त्यांचा आभार आहे, धन्यवाद. चला वेळा मैदानाच्या दिशेने पहिला चेंडू, यावेळी मात्र बॅटची कडा घेतली आहे, चेंडू जातो ज्या दिशेने एका धावेसाठी. एका धावेने मात्र श्री गणेश झालाय. नक्कीच एक धाव जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. पाहूया पुढचा चेंडू, पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. मुदत सर सारंग तयार असेल, भागवती फलंदाजीसाठी असेल चंद्रकांत. एक अकेला सेनापती सेना के बराबर एकटा लढतो. यावेळी मात्र नक्की चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. एक धाव जोडली जाईल. धावसंख्या झाली आहे 2 धावा. नक्कीच 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 धावा जोडल्या जातील. चॉईस करो
कॅच बॉल आलो काय नाही नामदेश नवीन देश चॉईसला 3 ball. थोडस फास्ट घ्या. संतोष पात्रे आपल्याला सुद्धा विनंती असेल. हा मात्र चांगला चेंडू बॅटची कडा घेतलाय. चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. नक्कीच चेंडू झालाय 4 धावा मिळतील. धावसंख्या झाली 6 धावा. 3 चेंडू फेकून झाले होतं. 6 धावा मात्र खर्च केले ते म्हणजे मुदत सर्वांनी. पाहूया पुढचा चेंडू कुठला चेंडू मात्र कशा प्रकारे फेकला जाईल पाहूया. मुदत सर्वाचा चंद्रकांत साठी हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्की चेंडू मात्र फरार होतो एका धावेसाठी. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा 7 धावा. नक्कीच धावसंख्या 7 वरती पोहोचले. मुदत सारंग चांगल्याशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. हा मात्र चांगला चेंडू आहे पण या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाही. चेंडू देतो निर्धाव. आता मात्र थोडासा कमबॅक केलं जातोय ते म्हणजेच मुदतच्या माध्यमातून चांगल्याशी खेळी करतोय तो म्हणजे चंद्रकांत. परंतु पाहूया हा मात्र चांगला चेंडू चांगला पंच केलाय. चेंडू मात्र फरार झालाय 4 धावेसाठी. आता मात्र धावसंख्या पोहोचली आहे 11 अंकावरती. पाहूया आता मात्र समीकरण उरलंय ते म्हणजेच 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. पाहूया कुठला फलंदाज यावेळी मात्र या 26 धावा जमवल्या जातील. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी कोण येतोय गोलंदाज पाहूया. थोडस टीम मीटिंग कमी घ्या. मंडळाला सहकार्य करा. काय होण्याची शक्यता आहे. पाहूया पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे कमलेश डोरलेकर. एक चांगला असा अष्टपैलू खेळाडू पूर्णगड गावाचा. पाहूया पहिला चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल दिनेश साठी. हा मात्र चांगला चेंडू आहे. नक्की चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आक्रमक अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. आता मात्र जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. कमलेश डोरलेकर चांगला असा गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र आतापर्यंत चांगल्याशी हा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलाय. हा चेंडू मात्र बेर चेंडू केला जातो पंचांच्या माध्यमातून. सामन्याला टाइमपास करू नये. कोणी इज्जत घालू नये पंचांजवळ. कमलेश डोरलेकर आपल्याला वारंवार सूचना दिली जाते. नाहीतर थोडा आपण उशीर केला तर पेनल्टीला आपल्याला सामोरे जावे लागेल. विचार करायचा आहे थोडासा. पुढचा चेंडू दिनेशाचा. दिनेशसाठी कमलेशाचा. यावेळी मात्र पाहूया फलंदाज मात्र येतोय. यावेळी दिनेश बाद येतोय. आता मात्र पाहूया कोण येतोय फलंदाज. नवीन बॅटर मैदानावरती कोण येतोय. दिनेश येतोय. सॉरी योगेश. दिनेशची जागा घेण्यासाठी येतो योगेश. अंतिम सामना आहे. अंतिम सामना चालू झालाय. अजूनही 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 25 धावा. काही घडू शकतं काही बिघडू शकतं. अजूनही 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. पाहूया योगेश कटनाक यावेळी मात्र मैदानावरती फलंदाजीसाठी. हा मात्र चांगला चेंडू. चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. या पद्धतीने सुरेख असा फटका सजवलाय. 4 धावा जोडल्या जातील. नक्कीच पाहूया धावसंख्या झाली आहे 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज.
तीन चेंडू बाकी असतील. तीन चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय कमलेश डोरलेकर आहे. पाहूया परंतु 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. कमलेश अशी हार मानणार नाही. त्याला माहिती आहे मी कित्येक सामने खेळलोय जिंकून दिलंय परंतु योगेश तितक्या ताकदीचा फलंदाज आहे का पाहूया. परंतु यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण 4 धावा जोडल्या जातील. योगेश सुद्धा तितक्या ताकदीचा फलंदाज आहे. तो सुद्धा ऐकणार नाहीये. चेंडू झाला शहरात 4 धावेसाठी. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना चालेला रोमहर्षक रोमांचक सामना पाहूया. श्रीहरी विठ्ठल जांभारी विरुद्ध ऑल पूर्णगड. हा मात्र चांगला चेंडू आहे परंतु या चेंडूवरती मात्र कोणती धाव मिळत नाही. चेंडू देतो निर्धाव. पाहूया अजूनही 17 धावांची गरज आहे. पाहूया योगेश कटनाक काय करेल. 17 धावांची गरज असताना आपल्या संघासाठी एक मोठा प्रहार होईल का की कमलेश डोरलेकर निर्धाव चेंडू फेकणार आपल्या संघासाठी. यावेळी मात्र अवांतर चेंडू येतो जायच्या दिशेने. नक्कीच एकूण 2 धावा जोडल्या जातील. आता मात्र समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. नक्कीच 7 चेंडू आणि 15 धावा. 15 धावा 7 चेंडू असतील. पाहूया 15 धावा कशा प्रकारे जोडल्या जातील पाहूया. नक्कीच 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. यावेळी मात्र योगेश कटनाक आणि कमलेश डोरलेकर तयार असेल. हा मात्र बॅटची कडा घेतली आहे. नक्कीच फलंदाज मात्र बाद होते. यावेळी मात्र फलंदाजाची मात्र चुकी झाली आहे. आता मात्र काय घडतंय. नक्कीच 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पाहूया गोलंदाजी मार्ग येतोय. गोलंदाज अजमत बांगी पिचकीचा बादशाह आतापर्यंत चांगलीशी गोलंदाजी केली आहे. त्याने तो गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. पिचकीवरती गोलंदाजी करून आपल्याला चांगलीशी कामगिरी केली जाते. गोलंदाज जोरावरती हा सामना आतापर्यंत इकडे येऊन ठेवलाय तो म्हणजे अजमत बांगी यांनी. पुढचा चेंडू येऊन आलाय अजमत बांगी तो म्हणजे चंद्रकांत साठी. चंद्रकांत एक चांगलासा फलंदाज आहे आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतो. चुकलाय चेंडू. काय घडतंय. आता मात्र 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. चांगलीशी गोलंदाजी केली आहे ती म्हणजे अजमत याने. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना चांगल्याशी रणनीती वापरली गेली आहे. अजमत बांगी यांनी एक चांगलासा लेग कटरचा वापर केलाय. लेग कटर चांगल्याशी टाकले. आता मात्र पाहूया कशा प्रकारे मात्र हा सामना होतो. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 5 चेंडूवरती 4 चौकार ठोकावे लागतील. पाहूया 5 चेंडू आणि 15 धावा गोलंदाजीसाठी तयार असेल. यावेळी मात्र पाहूया चांगल्याशी गोलंदाजी करते अजमत बांगी. मात्र आता रंगतदार सामना 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 15 धावा. 4 चेंडूवरती 4 चौकार ठोकावे लागतील. नक्कीच पाहूया 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पाहूया 4 चेंडू 15 धावा. एक रोमहर्षक सामना. हा माझा निर्णायक चेंडू तो म्हणजेच यावेळी आणि काय घडते. फलंदाज बाद. यावेळी मात्र माघारी परतावे लागते. नक्कीच 3 चेंडू आणि 15 धावांची गरज. आता मात्र पाहूया अजमत बांगी. नक्कीच पुढचा चेंडू. हा मात्र चेंडू मात्र येतो निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू आणि अवांतर चेंडू यावेळी मात्र फेकला जातो. यावेळी मात्र 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. यावेळी मात्र चेंडू जातो 1 धावेसाठी. आता मात्र समीकरण आहे ते म्हणजेच 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 चेंडू आणि 13 धावा. त्या चेंडूवरती मात्र चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. 1 चेंडू आणि 9 धावा. यावेळी मात्र हा सामना मात्र विजय झालाय तो म्हणजेच ऑल पूर्णगड संघ दाखवून दिलाय. 40 हा संघ आज पहिल्या वेळेला मानकरी ठरलाय तो म्हणजेच
आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे ऑल पूर्णगड पहिला सीझन पहिला विजेता पाहायला मिळालाय तो म्हणजे ऑल पूर्णगड कमलेश डोलेकर